Krishna
हॅलो हॅलो आता येतो हॅलो रिपीट हॅलो रूप पाहता लोचने
आपुलिया हिता जो असे जा
असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझे पाय
कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबाराय अधिकरण सर्व संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा मायबाप त्यांना अभिवादन करून प्रस्तुती या कीर्तन रूपी सेवे करतात. निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक आणि या भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी असे संत महात्मे जगदवंदनीय देवमान्य संत सम्राट वैराग्य भूषण आणि या समाजाच्या जड उद्धारासाठी आपल्या देहाचीच नव्हे तर संसाराची राखरांगोळी करणारे असे सदेह वैकुंठाला जाणारे देवचे मान साधू संत श्रीमंत तुकोबाराया या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांना नाही त्यांच्या आई वडिलांना धन्यता देत आहेत. विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याची इति कर्तव्यता आहे. तसं आम्ही आमच्या गुरुवर्यांच्या आज्ञेनुसार प्रत्येक कीर्तनात सांगत असतो की बाबा त्याने समाजाच्या समोर बोलत असताना 4 भागांमध्ये विभागून बोलावं. सुरुवातीला वक्त्याने प्रतिज्ञा करावी. उत्तर काले स्वकर्तव्यत्वेन निर्देश याचा प्रतिज्ञा. उत्तर काळामध्येच कीर्तनकाराने प्रतिज्ञा करावी. काय प्रतिज्ञा करावी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. बाबा जे काही तासाभरात बोलणार आहे, अर्ध्या तासात बोलणार आहे, सव्वा तासात बोलणार आहे त्या बोलण्याचा अगदी थोडक्यात अर्थ समाजाच्या समोर ठेवणं नामप्रतिज्ञा. आपण पाहून गेलो की प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकोबाराय हिताच्या ठिकाणी जागे जे आहेत त्यांच्या आई वडिलांना धन्यता देत आहेत. संपली प्रतिज्ञा. विडाला विडाला कीर्तनकारांनी आणखी प्रतिज्ञा कराव्या. आता आमचा सांगण्याचा अधिकार नाही, बरीच मोठी मंडळी समोर बसलेली आहे. गुरु माऊलींची आज्ञा म्हणून तुमच्या समोर बोलून जातो. कीर्तनकारांनी आणखी कोणत्या प्रतिज्ञा कराव्यात तर बोलत असताना कीर्तनकारांनी महत्वाच्या काही प्रतिज्ञा सध्या केल्या पाहिजे. कारण आता संप्रदायामध्ये फार कठीण काळ आलेला आहे. गुरु माऊली म्हणतात जसं एखाद्या आरोप्याला कटघऱ्यामध्ये उभं केल्यानंतर त्याच्या समोर काय दिली जाते. ज्यांना अनुभव येते तरी मुंड्या हलवा ना. कटघऱ्यात उभं केल्यानंतर त्याच्या समोर काय दिली जाते. अरे वा 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 तुमच्यासाठी मी टाळे वाजू का. नाही तुम्ही याच्यावरून लक्षात येते तुमच्यापैकी कोणी कटघऱ्यात उभं राहिलेलं. त्याच्या समोर काय दिली जाते. भगवद्गीता दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं बाबा याच्यावरती हात ठेव आणि शपथ घेऊन सांग जे काय बोलेल ते खोटं नाही. पुढचं ऐका ना तुम्ही लगेच काय म्हणताय. खोटं बोलणार नाही. कोर्टाचा जास्तीचा वेळ घेणार नाही. विषयांतर करणार नाही. विषयाला सोडून बोलणार नाही. असं त्याला जसं कटघऱ्यामध्ये बोलावं लागतं गुरु माऊली म्हणतात तसं व्यास गादीवरती वक्त्याने उभं राहिल्यानंतर त्यांनी ही प्रतिज्ञा करावी. जे काय बोलेल ते साधू संतांचं बोलेल. जे काय सांगेल ते भगवंताविषयी सांगेल. उगाच कोर्टाचा जास्ती वेळ घेणार. दिलेल्या वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करेल. मला सुचली म्हणून एखादी कविता कीर्तनात म्हणणार नाही. मला वाटलं म्हणून एखादं गाणं तुम्हाला म्हणून दाखवणार नाही. अशा अनेक प्रतिज्ञा सध्याच्या कीर्तनकारांनी करावा हा अधिकार माझा नाही. गुरु माऊली म्हणतात विडाला विडाला वर्तमान कार्य यत् कार्य भवनमाघटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य प्रतिपादनं तद्वक्तव्यम उपोद्घातत्वम. शास्त्र म्हणतंय वर्तमान चालू असलेल्या कार्यासंबंधाने कारण प्रतिपादन करून सांगणं ही वक्त्याची इति कर्तव्यता आहे. परिहार त्याला म्हणा तुमच्या आमच्या भाषेत. काय परिहार आहे आजच्या सेवेचं तर आपल्या या
आरवण गावातून आमचे कैलासवासी आमचे भागा हरी मोडक बाबा यांना जाऊन गेली 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या या पुण्य स्मरणानिमित्ताने प्रथम पुण्य संस्मरणानिमित्ताने या ठिकाणी आमचे संजय दादा असतील, त्याचबरोबर आमचे पांडुरंग दादा असतील, त्यांच्या माध्यमातून हा 1 दिवसीय उत्सव आपल्या वडिलांच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असताना सकाळी प्रतिमेचं पूजन, संध्याकाळी 4 ते 5 हरिपाठ आणि त्यानंतर आता या 6 ते 8 या नियोजित वेळेमध्ये असलेलं हे हरिकीर्तन आणि मग वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण जर साजरं होत आहे तर अन्नदान हा त्यातला महत्वाचा घटक आहे आणि म्हणून कीर्तनानंतर या ठिकाणी अन्नदान होणार आहे, 9 नंतर रात्री जागर भजन होणार आहे. असा सुंदर उपक्रम या ठिकाणी दादा तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्हाला धन्यवाद द्यायचं कारण एकच की तुम्ही कीर्तनानंतर अन्नदान ठेवलंय. हे सध्या कठीण झालेलं आहे संप्रदायामध्ये. बरीच लोक दीपोत्सवला येतात, दीपोत्सव झाला जेवली का नाही माना नका आलो, जेवली का सुटली आणि सुटतात काय सुटतात सुटतात काय काय तुम्ही जायचंच नाही का काय प्रामाणिक बॉय तसे तुम्ही सुटतात काय मला पटकन जोड्या मग जोड्या कोणाच्या सुटतात आवाज आला मला कुठून तरी जोड्या कोणाच्या सुटतात तुम्हीच बोला आता मी नाही बोलत विडाला शोकांतिका आहे आपल्या कार्यक्रमांची आणि आपल्या कोकणामध्ये हे जास्ती प्रकार दिसून येतो बरं का. काय लोकांना असं वाटतं सप्ते फक्त जेव्हा पुरते जेवले का सुटले हो नाही महाराज. अहो तुम्ही कीर्तन 9 ते 11 ठेवून बघा उपस्थितीवरती किती परिणाम होतो. कारण लोक जेवतात आणि निघून जातात. त्यामुळे आमच्या गावचा संता आम्ही 7 ते 9 केला. कारण जेवाला 60 आणि कीर्तनाला तेवढं बरं पाठ केलं. हे सगळीकडेच आहे महाराज. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने 6 ते 8 या नियोजनामध्ये ही असलेली कीर्तन रूपी सेवा अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी प्रथमच वर्ष जरी असलं तरी आमच्या पांडुरंग दादा, आमचे संजय दादा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, मोडक कुटुंबीय असेल, त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थ आरवंद असतील आणि त्यांना सहकार्य करण्याकरता आजूबाजूचे परिसरातले सर्व ग्रामवासी असतील. मग प्रमुख नाव घ्यायचे झालं तर आमची इंजुलीकर मंडळी असतील आणि या सगळ्या परिसरातील मग इंजुली असेल, पोसरी असेल, आणखी इकडे तिवऱ्या असेल, बारणा असेल, आणखी कोण राहिलं का वावलोली असेल, असं कडाव परिसरामधून सगळे आलेले भाविक मंडळी. आता सगळ्यांचं नामनिर्देश करत नाही कारण 1 तास उरला नाही. खटवंदर आहे तर फार जुनं झालं. आता सध्या आपल्यासाठी 1 तास उरला. या 1 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी अभंगाचं चिंतन करायचं आहे. बरीच दिग्गज मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. मला दादांनी सांगितलेलं महाराज येताना 4-5 सवंगडी बरोबर घेऊन या. परंतु मला माहिती होतं आपण इंजुलीच्या शेजारी चाललो त्याची काही आवश्यकता लागणार नाही आणि अगदी संप्रदायामध्ये ज्यांनी आपलं वय खर्च केलं अशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी टाळकरी म्हणून उपस्थित आहेत. महाराज त्यांनी टाळ घ्यावं आणि आम्ही कीर्तन करावं अशी आमची अजिबातच योग्यता नाहीये. परंतु मुलाने कीर्तन करावं आणि बापाने त्याचे कौतुक करावं या न्यायाने सर्व ही मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे कीर्तनकार आहेत. अशी सगळी दिग्गज मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि 1 तासभराची सेवा या ठिकाणी संपन्न करतो. पण दादांचं अन्नदान आणि केलेले हे कार्य फुकट जाऊ नये असं जर वाटत असेल तर बसलेल्या प्रत्येक मंडळीने मायबा भजन करा. ज्या वेळेस आम्ही विठ्ठल विठ्ठल घेऊ त्या वेळेस भजन करा. मी आल्यानंतर म्हणत होतो म्हणा 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 तरीही कोणाला वाटत नव्हतं म्हणून. आता तुम्ही सांगा याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय. महाराज कीर्तनात बसल्यानंतर ज्याच्याकडून भजन होत नाही त्यांनी समजून जायचं. गुरुमाऊली म्हणतात कीर्तनात बसून आपल्याकडून जर भजन होत नसेल तर समजून जायचं आरवण गावामध्ये आपल्या इतका पापी दुसरा. आता कराल का नाही भजन. गुरुमाऊली म्हणतात आपल्याला कीर्तनात बसून जर भजन करू वाटत नसेल समजून जायचं आपण पापी आहे. कीर्तनात बसून जर आपल्याला झोप येत असेल समजून जायचं आपलं पाप आपल्याला परमार्थ करू देत नाही आणि परमार्थ व्हावा असं जर वाटत असेल तर भजन करा. विठाला बाबांच्या सेवेकरता या ठिकाणी अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु संत तुकोबारायांचा जवळजवळ सगळ्यांच्या
असा सोपा अभंग या ठिकाणी आपल्या समोर गायलेला आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 13व्या रात्रीच्या निमित्ताने सर्रास हा अभंग आपल्याला प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळत असतो. या अभंगावरती नुसती कीर्तन नाही, या अभंगावरती कीर्तन केलेली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला जाणीव आहे फार काही वेगळं नाही. या अभंगाच्या अनुषंगाने थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विडाल. धन्य माता पिता तयाची कोणाची माता पिता धन्य आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. दादा मला आवाज दे ना थोडा. पहिला चांगला लागला होता, तुम्ही कमी का बरं करते? माझ्यावर नाराज येत तुम्ही. द्या थोडा आवाज, माझा इको थोडा कमी करा. हा द्या आवाज, द्या 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 द्या. विडाला विडाला जे सात्विक, जी पोरं सात्विक आहेत ते सात्विक पोरांचं कौतुक करत असताना महाराज म्हणतात धन्य माता पिता. ते सात्विक होण्याकरता हातखंड जर कोणाचा असेल तर ते माता पिता आहेत, म्हणून धन्य माता पिता तयाची. बरं का त्यांचं कौतुक करावं ते आई वडिलांचं? का त्यांना धन्यता द्यावी? कारण त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत ते हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आणि आपलं हित जर कशामध्ये असेल, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात अशी सात्विक पोरं जी आहेत, जी हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे गीता भागवत श्रवण करतात, पठन करतात, कीर्तन करतात, अशी जी मंडळी आहेत का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. संपलं कीर्तन विडाला. महाराजांची अभंगातली प्रमुख भूमिका जर आपण पाहायला गेलो तर जगद्गुरु संत तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून धन्यता देत आहेत. धन्यते संबंधाने विचार करायला गेलो तर या ठिकाणी आई वडिलांना धन्यता आहे. तसं या धन्यते संबंधाने चिंतन जर करायला गेलो तर वेगवेगळ्या साधू संत मंडळीने, शास्त्रकर्त्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या धन्यता दिलेल्या पाहायला मिळतात. महाराज शास्त्राचा थोडा विचार जर केला तर तुळशीदासांनी दिलेली धन्यता फार सुंदर आहे. तुळशीदास म्हणतात एकूण 7 ते 8 पद्धतीची धन्यता तुळशीदासांनी दिली, पण आपण मोजकीत 2-4 पाहू आणि पुढे चलू, आपल्याकडे वेळ कमी आहे. ऐका, तुळशीदास म्हणतात कोण धन्य आहे? पहिली धन्यता तुळशीदासांनी दिली कोणाला? धन्य तो देश ज्याच्यामधून गंगा नदी वाहते, तो देश धन्य. कोणत्या देशातून गंगा नदी वाहते? कोणत्या देशातून गंगा नदी वाहते? पाकिस्तान. बोला ना, बोला ना. तुम्ही एवढे घाबरता काय? भारत देशातून गंगा नदी वाहते, म्हणून भारत देश कसा आहे? महाराज म्हणतात, तुळशीदास म्हणतात धन्य तो देश ज्याच्यातून गंगा नदी वाहते. तुळशीदास म्हणतात नुसती गंगा नदी वाहते म्हणून भारत देश धन्य नाही. मग भारत देशाची धन्यता सांगत असताना तुळशीदास म्हणतात धन्य भारत, धन्य यस्य परंपरा, धन्य भारत वर्ष, धन्य यस्य परंपरा, धन्य भारतीय जन, धन्य यस्य संस्कृती. का बरं भारत देश धन्य आहे? इथल्या परंपरा फार विद्वान आहे. इथे कोणत्या कोणत्या परंपरा आहेत? वारकरी संप्रदायासारखी इथे परंपरा आहे. म्हणून भारत देश कसा आहे? धन्य आहे. पुढे सांगितलं का भारत देश धन्य आहे? इथे भारतीय जनधन्य. भारतामध्ये राहणारी जी मंडळी आहे त्यांना धन्यता दिली. का धन्यता दिली? कारण ही सगळी मंडळी भारतामध्ये राहते, नुसती राहत नाही. ही मंडळी भारतवासीय बनून राहिलेली आहे. धन्य यस्य संस्कृती. यांची संस्कृती फार सुंदर आहे. काय संस्कृती आहे यांची? इथे आई वडिलांना देव मानलं जातं, आई वडिलांचं दर्शन घेतलं जातं. इथे संप्रदायाच्या नियमानुसार कपाळावरती
नाही तेही बोला ना. कपालावरती गंध लावला जातो. इथली संस्कृती फार सुंदर आहे. पत्नी पतीच्या नावाचा पदर कमीत कमी कीर्तनात घेऊन नाही संस्कृती सांगतोय बरं का मी तुमचा पदरावर. का देश भारत धन्य आहे. धन्य यस्य संस्कृती इथे भारतीय जनधन्य. चला भारत देश धन्य तुळशीदास म्हणतात. का बरं. इथून गंगा नदी वाहते म्हणून भारत देश धन्य आहे. बरं तुळशीदासांनी आणखी धन्यता सांगितली. कोण धन्य इथे आहे आणखी. धन्य ती पतिव्रता स्त्री. धन्यता दिली पतिव्रता स्त्रीला. आता पतिव्रता कशाला म्हणतात. पतीची या माता अनुसरून पतिव्रता अनाईसे आत्मयता भेटेची. पतीच्या मताला जी अनुसरून वागते तिला काय म्हणतात पतिव्रता. महाराज पतिव्रतेची काही लक्षणं सांगितली. पतिव्रता कशावरून सिद्ध होते. ऐका. जी सकाळी लवकर 9 वाजता उठते. तुम्ही जागे कथेच बघत होतो मी. जी सकाळी पहाटे उठते. देवांना न्हाऊ घालते. स्वतः न्हाते देवांना न्हाऊ घालते. जी तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा करते. सूर्याला अर्घ देते. आणि स्वयंपाक झाल्यावर पहिला देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर गाईला एक नैवेद्य खाऊ घालते. आता देवाला नैवेद्य सोडा बिना आंघोळ्याचा स्वयंपाक तयार होतो. देवाला ठेवायचा कधी. तुम्ही म्हणा तुमचं कसं काय. आमचंही कसं. आमचंही कसं. आता कशाला तुम्ही सांगा ना. बिना आंघोळीचे डबे तयार. विठाला विठाला. आणि खरकाटे अंगाने बनवलेला नैवेद्य कोणाला. तुम्ही खा हो पण देवाला कसलं म्हण चालत. सांगायचं कोणी. सांगायचं कोणी. महाराज पतिव्रता कशाला म्हणतात. आणि मग गाईला जी नैवेद्य खाऊ घालते. सकाळ संध्याकाळ सासू सासऱ्यांचं दर्शन. नाही तुम्ही म्हणाल महाराज आता लईच जड झालं रक्त घ्या तुम्ही. नवऱ्याला दर्शन घेते. संध्याकाळी कामावरून येते आधी त्याच्यासाठी सुंदर स्वयंपाक तयार करते. त्याच्यासाठी नटून राहते. नवरा दरवाज्यात येण्याआधी तिचा खांद्यावरचा पदर. आता सगळं जर सांगायला गेलं तर जड होईल महाराज. पण माऊली ज्ञानोबारांची भाषेत सांगतो. पतीची या माता जी पतीच्या मताला अनुसरून वागते. मग वटपौर्णिमेच्या दिवशी नुसत्या प्रदक्षिणा मारल्या म्हणजे पतिव्रता. बरं यांनी मारलेल्या प्रदक्षिणा या 7 जन्मी भेटाव्या म्हणून असतील म्हणून सांगता येत नाही. बरं थोडं सावध राहा. कारण मी एकदा कार्यक्रमाला चाललेलो वटपौर्णिमेच्या दिवशी महाराज. डोबे बाबा त्या प्रदक्षिणा मारणाऱ्या 5-6 बाया. आपली प्रदक्षिणा कशी चालू होते. इकडून चालू होते डाव्या हाताने आणि उजव्या हाताला संपते. त्याच्यातली एक अशी उजव्या हाताने फिरत होती. अरे मी बोललो या 5-6 जणींना कळत नाही का तिला सांगाव ना बाबा तू चुकते म्हणून. बरं त्या सांगत नाही. हिला तरी कळायला पाहिजे का बाबा आपण चुकतोय म्हणून. पण नाही ना. ती प्रदक्षिणा इकडून हाणते ह्या इकडून चाललेलं आहे. शेवटी मी गाडी थांबवली ना गेलो. बोललो आई साहेब चुकतंय तुमचं कुठेतरी. ते म्हणते काय झालं महाराज. मी बोललो तुमची प्रदक्षिणा चुकते. प्रदक्षिणा डाव्या हाताने चालू होते उद्याला. नाही महाराज माझं बरोबर आहे. मग त्या चुकत असतील 4-5 जणी. नाही महाराज त्यांचं पण बरोबर आहे. अरे म्हटलं त्यांचंही बरोबर आहे तुझंही बरोबर आहे. मग चुकतोय कोण. चुकतोय मीच. चुकतोय मी का. अहो कारण काय तुमचं मला सांगा ना. नक्की चुकतोय कोण. ते म्हणते महाराज चुकत कोण नाही. त्यांचंही बरोबर आहे माझंही बरोबर आहे. बोला उत्तर द्या कसं काय. त्यांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. ऐका तुम्ही नका ऐकू तुम्ही ऐका. त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे. म्हातारी म्हणते महाराज 7 जन्मी भेटावा म्हणून इकडून प्रदक्षिणा. आता पुढचं सांगूच का. आणि पुढच्या 7 जन्मी म्हणे या मुसक्याचं तोंडच बघायला नको म्हणून इकडून प्रदक्षिणा. तुम्ही सांगा. म्हणून कधीतरी वटपौर्णिमेच्या दिवशी जाऊन बघा आपली प्रदक्षिणा कशी मारते ती. आलं का लक्षात महाराज. नुसत्या प्रदक्षिणा मारल्या म्हणजे पतिव्रता नाही महाराज. पतीच्या मताला अनुसरून वागते. बिचारा तो म्हणतो अगं आताच कुठेतरी कोरोनातून बाहेर पडलो. पगार पाणी नाही पैसा नाही. 1000ची साडी यंदा 500त भागव. वर्षातून एक घ्यायची आणि ती पण 500ची जमणार नाही. पतीची या माता
अनुसरून ही पतिव्रता, जी पतीच्या मताला अनुसरून वागत नाही महाराज, ती पतिव्रता नाही, ती फक्त बायको. विडाला धन्यता देतात, धन्य ती पतिव्रता असते, धन्य आहे ती पतिव्रता असते, धन्य तो देश जिथून गंगा नदी वाहते. ऐका पुढे धन्यता देत असताना तुळशीदास म्हणतात, धन्य तो राजा जो नीतीने राज्य करतो. राजा तो धन्य आहे. कोणता राजा? जो नीतीने राज्य करतो. नीतीने राज्य करणारा राजा कसा आहे? धन्य आहे. आता राजे भरपूर आहेत, पण नीतीने राज्य करणारे राजे बोटावर मोजण्या इतके आहेत. आता त्यांचं सांगायला गेलो तर कठीण होऊन जाईल. पण नीतीने राज्य करणं म्हटलं आणि राजा म्हटला की जगाच्या पाठीवरती एकच राजा समोर येतो, तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. जगाच्या पाठीवरती नीतीने राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा, आणि दुसरा राजा माझा शंभू राजा. बाकी सगळे राजे झाले, पण नीतीने राज्य करणारे राजे महाराज फार दुर्मिळ झाले. आजही नीतीने राज्य करणारे राजे जन्माला येतील, पण नीतीने राज्य करणारे राजे जन्माला घालण्याकरता आधी जिजामाता जन्माला यावी लागेल. आता तशी जिजामाता राहिली नाही, म्हणून तसे राजे नाही. कोणी चाराच खातोय, कोणी डांबरच खातोय, कोण काय खाईल सांगता येत नाही. नीतीने राज्य करणारा राजा शिल्लक राहिला नाही. पण नीतीने राज्य व्हावं असं जर वाटत असेल, पुन्हा छत्रपती शिवाजी राजा जन्माला यावं असं वाटत असेल, तर त्याच्या आधी जिजामाता जन्माला आली. आजही मला सात्विक पोरं जन्माला येतील, पण खाणं बिघडलं, विचार बिघडले, बुद्धिमत्ता भ्रष्ट झाली आणि नीती बिघडली. महाराज नीतीने राज्य करणारा राजा जन्माला. आजही आपली पोरं बोंबा मारतात, हो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. का? आम्ही हातात छत्रपती शिवाजी राजांनी हे स्वराज्य उभं केलं. हे स्वराज्य पुन्हा जन्माला येण्याकरता उभं केलं नाही, मग हे राजाने छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं. माझ्या नंतर अनेक छत्रपती या महाराष्ट्रामध्ये जन्माला यावेत म्हणून. राजे आजही स्वर्गातून पाहत असतील, आणि ज्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी घोषणा पडत असते राजे तुम्ही जन्माला या, राजांना अति दुःख होत असेल. का? अरे मी हे स्वराज्य उभं केलं हे पुन्हा जन्माला येण्याकरता नाही, मग हे स्वराज्यामध्ये अनेक छत्रपती जन्माला यावेत म्हणून हे स्वराज्य उभं केलं. महाराज आजही तुम्ही जन्माला याल, हो पण तशी जिजामाता राहिली नाही. छत्रपती शिवाजी राजा नीतीने राज्य राजा करणारा घडवण्याकरता आधी जिजामातेने उदरामध्ये असताना संस्कार केले. छत्रपती काय उगाच घडला नाही महाराज. तुम्ही जर ठरवलं ना, ठरवलं तर आजही छत्रपती शिवाजी राजा जन्माला येऊ शकतो, पण त्याचे संस्कार हे उदरातून करावे लागतात. छत्रपती शिवाजी राजा नीतीने राज्य करणारा राजा जन्माला घालण्याकरता मासाहेब जिजाऊंनी एक दिवस नाही महाराज, वयाच्या 7व्या वर्षापासून सुरुवात केली. सगळ्यांना प्रसंग ज्ञात आहे. लहान असलेल्या आमच्या जिजामाता विहिरीवरती पाणी भरण्याकरता गेल्या. वयात आलेल्या माता भगिनींबरोबर पाणी भरण्याकरता गेलेल्या जिजामातांनी विहिरीवरती पोऱ्याने पाणी काढत असताना अचानक धुंदीचे कलोल उठायला लागले. टापांचा आवाज गडद झाला आणि बघता 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 मोगलांची टोळझाड येऊन पोहोचली आणि दिवसा ढवल्या माझ्या माता भगिनींची आबरू लुटी जाऊ लागली. उघड्या डोळ्यांनी जिजामाता पाहते. लहान जिजामाता असल्या कारणास्तव त्या गोलक्यातून फरफडत फरफडत बाहेर काढली. ढोबरं कोपरं फुटलेली जिजामाता उघड्या डोळ्याने प्रसंग पाहते. अरे दिवसा ढवल्या माझ्या माता भगिनींची आबरू लुटली जाते आणि हे मराठी अजून झोपलेत का? धावत पळत सुटली, गावाकडे धावत पळत सुटली, घरी जाऊन पोहोचली. घराच्या बाहेर गेल्यानंतर बाबांना आवाज दिला, बाबा बाबा बाहेर या बाबा. बाबा बाहेर आले. अगं जिजे काय झालं रडायला? का ढोबरं कोपरं फुटली? का आमच्या तुमच्या रडते? बाबांना उत्तर देत असताना जिजामाता कडाडल्या आणि म्हणाले, बाबा अरे मराठी अजून किती दिवस झोप? हे 18 पगड जाती बाबा एकत्र करा आणि हे महाराष्ट्राचं स्वराज्य उभं करा. अहो दिवसा ढवल्या माझ्या माता भगिनींची आबरू लुटली जाते, तुम्ही मराठी झोपलेत का?
मग मात्र बाबांनी मान खाली घातली आणि जिजामातेला उत्तर देत असताना सांगितलं, जिजे अगं ही मराठ्याची जात म्हणजे खेकडाची जात आहे. हे त्यांच्यामध्ये जाती जातीमध्ये भांडतील, हे त्यांच्यातल्या संप्रदायामध्ये भांडतील, पण हे कधी एकत्र येणार नाही. हे संप्रदायातली मंडळी अशी आहे, कीर्तनाला जाणारी बैठकीवाल्याला नावं ठेवतील आणि बैठकीवाले जाणाऱ्या कीर्तनकाराला नावं ठेवतील. बैठकीवाले म्हणतील त्याला पैसे द्यायचे बंद करा, बघा कीर्तन करतायत का. आणि कीर्तनकार म्हणतात, संप्रदायातली मंडळी म्हणते त्यांच्या पिशव्या बंद करा, बघा एकतरी जातोय का. मरा तुम्ही सगळे एक दिवस. तुम्ही काय जगाला आलेत का? जगाला आले तुम्ही मला सांगा ना. हे मराठी आहेत म्हणे, खेकडाची जात आहे. हे मराठी कधी एकत्र येणार नाही आणि हे महाराष्ट्राचं स्वराज्य जिजे उभं राहणार नाही. ऐका माता भगिनींनो, जिजामातेने डोळ्यातलं पाणी, डोळ्यातला अश्रू हातामध्ये घेतला, डोळ्यातला अश्रू राजांच्या समोर, बाबांच्या समोर केला आणि बाबांच्या समोर अश्रू करून जिजामातेने सांगितलं, बाबा काय म्हणता तुम्ही महाराष्ट्राचं स्वराज्य उभं राहणार नाही. ही 7 वर्षाची जिजी तुम्हाला आज शपथ घेऊन सांगते, या महाराष्ट्राला जाणता राजा दिल्याशिवाय राहणार नाही. कधी महाराज, कधी वयाची 7 वर्षाची चिमुकली जिजामाता सांगते, या महाराष्ट्राला मी जाणता राजा दिल्याशिवाय राहणार नाही. जिजामाता तेव्हापासून तयारीला लागली आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी राजे उदरात असताना मासाहेबांनी त्यांना शूरवीरांच्या कथा उदरात ऐकवल्या. ज्ञानेश्वरी त्यांना उदरात वाचून दाखवली. उदरात असताना छत्रपती शिवाजी राजांवरती शूरवीरांच्या पराक्रमांच्या कथा त्यांना ऐकवल्या. तेव्हा कुठे जाऊन छत्रपती जन्माला आला हो. अहो, आपल्या गर्भामध्ये वाढणारा पिंड नक्की काय आहे हे त्याचे डोहाळे सांगत असतात. महाराज, आपली गैरसमज फार मोठा आहे. आपल्याला असं वाटतं डोहाळे कोणाचे असतात. नाही, मी तुमच्या लेखासारखं आहे, बोला ना. डोहाळे कोणाचे असतात? आता बोला ना तुम्ही. आईचे असतात ना. आईचे अजिबात नसतात मायबाप, आईचे अजिबातच नसतात. डोहाळा त्या उदरातल्या पिंडाचे असतात महाराज. शहाजीराजांनी देखील महासाहेबांना विचारले, राणी सरकार तुमचे डोहाळे पुरवण्याची इच्छा आम्ही व्यक्त करतो. महासाहेब जिजाऊंनी डोहाळे सांगितले. प्रथम तर महासाहेबांनी नकार दिला, नाही राजे, माझे डोहाळे पुरवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. शहाजीराजांनी सांगितलं, राणी सरकार एकदा सांगून तर बघा. नाही तुमचे डोहाळे पुरवले तर सांगून तर बघा ना. मी राजा आहे, सांगा काय डोहाळे तुमचे. आणि मग आमच्या जिजामातेने डोहाळे सांगायला सुरुवात केली. म्हणे ऐका माझे डोहाळे, सांगू का तुम्हाला. म्हणे सांगा, पुरवाल का. हो ऐका, माझा घोडा सज्ज करा, त्या घोड्यावरती माझा शामियाना टाका, त्या शामियानावरती मला बसवा आणि म्यानातली नंगी तलवार माझ्या हातामध्ये द्या आणि मोगलांच्या टोळधाडीमध्ये माझा घोडा सज्ज करा. एक 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 मोगल सात करून कापून काढते. पुरवता का म्हणे माझे डोहाळे. आता सांगा, हे डोहाळे कोणाचे होते. हे डोहाळे कोणाचे होते. हे डोहाळे उदरात असलेल्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे होते महाराज. आताची राणी सरकार म्हणते मला मातीच खावीशी वाटते. आता माती खाऊन काय शिवाजी राजा फार तर डांबर खाणारा जन्माला येईल. काही आंबटच खावं असं वाटतंय, ते तुरटच खावं असं वाटत. आता तर बाबा आप्पा, आता लेटेस्ट डोहाळे आलेत. आता राजे म्हणतात, राणी सरकार डॉक्टरांनी तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली आहे. आता बेडवरून खाली पाय ठेवायचा. सांगा तुमचे डोहाळे काय आहेत. राणी सरकार म्हणते आमचे ऐका डोहाळे. काय डोहाळे सांगून बघा, सगळे पुरवून टाकतो. राणी सरकार म्हणतात चायनीज खावं असं वाटतं. चायनीज खाऊन शिवाजी राजा नाही, चायनीज खाऊन फार तर कांच्या जन्माला. शिवाजी राजा चायनीज खाऊन जन्माला येईल का तुम्ही सांगा महाराज. आजही नीतीने राज्य करणारा राजा जन्माला येईल. पण नीतीने राज्य करणारा राजा जन्माला यावा असं जर वाटत असेल तर सर्वप्रथम तशी जिजामाता जन्माला आली पाहिजे. धन्य तो राजा जो नीतीने राज्य करतो. अहो, नुसत्या रांझच्या पाटलाने नुसती फक्त छेड काढली तरी पाटील होता, पण त्याचा चौरंग करून टाकला. हा आमच्या छत्रपती शिवाजी राजांच्या नीतीने राज्य करणारं राज्य होतं. जो नीतीने राज्य करतो. धन्य तो देश ज्याच्यातून गंगा नदी वाहते. आणखी काय सांगितलं. धन्य ती पतिव्रता स्त्री. आणखी पुढचं सांगतो ऐका. धन्य ते धन जे धर्माच्या कामी उपयोगी येतं. तुळशीदास म्हणतात ते धन धन्य आहे जे धर्म कार्याकरता उपयोगी येतं.
आपल्याकडे धनिक फार आहेत, पण धनिक जरी असले तरी ते दान धर्म करणारे असतीलच असं नाही महाराज. ज्याच्याकडे धन असावं आणि त्याची दान धर्मामध्ये प्रवृत्ती असावी, समजून जायचं त्याच्या इतका श्रीमंत कोणी नाही. आणि ज्याच्या 100 आहेत पण 80 देण्याची दानत आहे, समजून जायचं त्याच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही. विडाला म्हणून मायबाप नुसती धनसंपत्ती कमवू नका. कमवलेल्या धनसंपत्तीपैकी 10% धनसंपत्ती दान करा, 90% संपत्ती शुद्ध होते महाराज. 100 रुपये कमवले ना, शास्त्र म्हणते 10 रुपये दान करा, तुमचे 90 रुपये शुद्ध होतात. तुम्ही म्हणाल महाराज इतक्या कष्टाने आम्ही कमवायचे, अजिबात दान करणार नाही. मग ऐका, उरलेल्या 90 पैकी 80 रुपये डॉक्टरला जातील आणि 10 रुपये तंबाखूच्या पुडीला गेल्याशिवाय राहणार नाही. संपत्ती आनंद देणार नाही महाराज. संपत्तीने आनंद द्यावा असं जर वाटत असेल, 10 रुपये दान करा, 90 रुपये शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. दान केलं पाहिजे महाराज. आज तुम्ही बघा ना, पुण्यस्मरण करण्याची बुद्धी होणं हे तर पुढचंच झालं, पण त्याच्या निमित्ताने, आई वडिलांच्या निमित्ताने अन्नदान झाला पाहिजे. 4-5 का होईना पण वारकरी घरी आले पाहिजेत, म्हणून मोठं कुटुंबियांना धन्यता. विडाला कमवलेल्या संपत्तीपैकी थोडं दान करा. गावात सप्ताह होतोय तर त्या सप्त्याला 5-25 रुपयाची पावती फाडा. गावामध्ये नवरात्र उत्सव होतोय तर त्या नवरात्र उत्सवामध्ये 5-25 रुपयाची पावती फाडा. 5-25 रुपयाची पावती न फाडता नुसता पंक्ती पठाण असतो, त्यांनी समजून जा पुढच्या जन्मामध्ये बैल झाल्याशिवाय पर्याय. काही लोकांना वर्गणी द्यायला जड, पण बस बघायला एवढा चॅप्टर असतो. गावातला जरी असला तरी पहिल्या पंक्तीला पंक्ती पठाण असे काही असतात. पावती फाडायची दानत नाही. तालुक्यातून कधी दिंड्या गेल्या पत्ता नाही. एकादशी कधी होऊन गेली पत्ता नाही. त्याला वाटलं एकादशी काय महिन्यातून 2 येतात, पण 31 वर्षातून घ्या खाऊन मराल तुम्ही सगळे. नाही एकादशीलाही लोक कडाव मध्ये मी पोराला शाळेत सोडायला गेलो, सकाळी अशी बोकडं सोडून ठेवली होती. महाराज तुम्ही सांगा, तुम्ही नवीन वर्षामध्ये घाणेरडे कृत्य, तुमच्या दृष्टिकोनातून नवीन वर्ष, आणि त्या तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही म्हणता चांगली फटाके वाजून झाली पाहिजे. अरे घाण खाता तुम्ही. दुसऱ्याला मारून तुमचा वर्ष काय चांगला जाणार आहे का? बघाल विडाला धन्य तो राजा जो नीतीने राज्य करतो. धन्य ते धन जे धर्म कार्य करता, मंदिराच्या कामा करता, एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्ना करता जर तो पैसा लागत असेल महाराज, तो ते धन धन्य आहे. चला पुढे. धन्य ती बुद्धी जी भगवंताच्या चरणी स्थिर होते. बुद्धिवान बरेच पाहायला मिळतात. पोपटपंची आमच्यासारखे करणारे बरेच मिळतील. आषाढी पंढरीला, कार्तिकीला, वारीला जाणारे, हरिपाठ कीर्तन करणारे बरेच मिळतील. पण सगळ्यांच्याच बुद्ध्या भगवंताच्या चरणी असतीलच म्हणून सांगता येत नाही. कारण इकडं बराच आता भेसळ व्हायला लागली. भेसळ करते का तुम्हाला? भेसळ चांगल्या तांदळांमध्ये प्लास्टिकचा तांदूळ टाकणं म्हणजे काय? म्हणजे काय भेसळ. तशी संप्रदायात पण गणेश महाराज भेसळ झाली. त्यांना वाटतं बरं आहे आपल्या इकडे पाया पण पडतात, काल्याच्या दिवशी पाकिटही देतात, शालही भेटते, बायको एकू दररोज चटणी करून खाला घालते. चला इकडे. बऱ्याच लोकांनी महाराज बाबा गळ्यामध्ये माळी दारू सोडण्याकरता घालते. दारू सोडण्याकरता ते म्हणते महाराज वर्षभर सोडली, आता मला माल घाला. तू मरण तिकडे काला येतो इकडे काय बोलो कमी आहेत का? 25-30 लाख महेश महाराज भाविक तिकडे आषाढीच्या वारीला चालायला लागले. त्यांची सोय करता करता धन झाली बुवा लोकांची. तुम्ही काला येता अजून इकडे? बरं दादा ह्यो नशेमध्ये घालतो, दुसऱ्या दिवशी याला वाटतं अरे ही कशी काय आली, ठेवतो कुठला काढून. आता पाप कोणी भोगायचे सांगा ना तुम्ही. बरं दारू सोडण्याकरता आणि मांस मच्छी सोडण्याकरता माल आहे का? दारू सोडण्याकरता आणि मांस. बरीच लोक म्हणतात आधी 6 महिने सोडला आणि नंतर घातली. काल आला मारायला इकडे?
तू तिकडेच बरा होता. महाराज मांस मच्छी सोडण्याकरता आणि व्यसन सोडण्याकरता तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू नका महाराज. संप्रदायाला कुठे नेऊन बरं या लोकांचा पाय घसरतो, लोक म्हणतात बघा तुमचा बुवा. आता बघा आपला होता का? तो आपला होता. तो सकाळी पहाटे 5 वाजता जाऊन येतो काल होता. त्याला वाटतं बघावं नाही कोणीतरी. बरेच बुवा आहेत बरं का, पहाटे 5 वाजता जाऊन येतात. आता कुठं जाऊन येतात ते नका विचारू. बरेच महाराज भयंकर काम चालू आहे सध्या, भयंकर चालू आहे. धन्य ती बुद्धी जी भगवंताच्या चरणी लीन होते. महाराज नुसता मालकरी झाला म्हणजे त्याची भगवंताच्या चरणी बुद्धी स्थिर झाली हे सिद्ध होत नाही. माळ गळ्यात घालतो आणि लोकांचे बाण पोकरतो. कधी देव मिळेल? एक 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 बाण पोखराला लागला तू. गळ्यात माळ घालून तुला काय गावातले सत्य बंद पाडायला लावला तू माळ घालून तुला काय देव मिळणार आहे? नाही मिळणार महाराज. नुसती माळ घालून नुसतं बैठकीला जाऊन नुसतं स्वाध्याय करून नाही. मग भगवंताच्या चरणी ती बुद्धी स्थिर झाली पाहिजे. धन्य ती बुद्धी ती भगवंताच्या चरणी स्थिर होते. अनेक पद्धतीच्या धन्यता तुळशीदासांनी दिलेल्या आहेत. धन्य ते ज्ञान आणि धन्य ती सतसंगती. बऱ्याच विषय सांगण्यासारखा आहे. आपला घड्याळ आपल्यासाठी सांगत थांबत नाही. चला पुढे. महाराज म्हणतात या अनेक पद्धतीच्या धन्यता तुम्हाला जरी पाहायला मिळत असतील, नाथ महाराजांनी एका ठिकाणी धन्यता दिली. नाथ महाराज म्हणतात धन्य तो दिवस ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं. धन्य आजी धन्य आजी दिन संत दर्शना. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. धन्य तो दिवस. एका ठिकाणी तुकोबरायांनी धन्यता दिली. काय दिली? तुकोबराय म्हणतात आम्ही जन्माला आलो म्हणून धन्यता. धन्य आम्ही जन्म आलो. बरं नुसतं जन्माला आलो म्हणून धन्यता नाही. खरं धन्यता द्यायचं कारण काय? दास नुसतं जन्माला आलो म्हणून धन्यता नाही. देवा अरे जन्माला तर कोंबडी कुत्री पण येतात रे, पण आम्ही जन्माला येऊन तुझे दास झालो म्हणून खऱ्या अर्थाने धन्यता. महाराज आता पुष्कळ झालं. आम्हाला असं ऐकलंय की तुम्ही वेळेतच संपवता. 8 वाजतील लवकर तुम्ही आता उरत घ्या. महाराज म्हटले काळजी करू नका. तुळशीदासांची धन्यता विशेष जरी असली, दिवस तो धन्य जरी नाथ महाराजांना विशेष वाटत असला, तुकोबाराय तुम्ही जरी स्वतः आम्हाला सांगत असले की आम्ही दास विठोबाचे झालो जन्माला आलो म्हणून धन्यता. महाराज म्हणतात मात्र आज या अरवंत गावामध्ये विशेष धन्यता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. काय धन्य आहे? महाराज म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहे त्यांच्या माता पितांना विशेष धन्यता. अभंगाचं प्रथम
वाटतो, पण आमचं काय माहितीये का, कीर्तन करायचं म्हटलं की तुम्ही झोपेतून उठून करायला सांगा, करू हो. पण गायन म्हटलं का बीपीच वाढतो, काय कळत नाही. मी डॉक्टरला लय वेळा दाखवतो, नको वाटतं ते. आणि दिग्गज मंडळी असल्यानंतर आपण पुढे जावं ते माईक घेऊन, ते बरं वाटत नाही. काही काही मंडळी कालीच तरी कुठून लावून आलं काय कळत नाही, ज्यांना काही येत नाही, ज्यांचा हरिपाठ पाठ नाही, ते माईक घेऊन नुसतेच मिरवतील, काय घेणं नाही देणं नाही, उगाच काय कारण नाही. खरी गोष्ट आहे ना. आपण तुम्ही सांगा असो, आपला विषय काय, मी निंदा करतो असं समजू नका, टोकांतिका सांगते. चला पुढे. महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाची का बरं आपुलिया हिता जो असे जागता. कोणाच्या माता पिताला धन्यता? जे आपल्या आई वडिलांचे पुण्य स्मरण करतायत. धन्य माता पिता तयाची. आपल्या माता पितांना धन्यता मिळावी असं जर वाटत असेल तर त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या पुत्रांनी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं गरजेचं आहे. महाराज, समाजामध्ये 2 प्रकारची पोरं पाहायला मिळतात. नीट ऐका बरं. समाजामध्ये 2 प्रकारची पोरं पाहायला मिळतात. एक, आपल्या कुळाचं नाव मातीत घालणारं पोरग पाहायला मिळतं. आणि 2, आपल्या कुळाचं नाव मोठं करणारं पोरगही पाहायला मिळतं. काही काही पोरं अशी जन्माला येतात की आपल्या कुळाचं नाव मातीत घालून टाकतात. नाव मातीत घालून गावी अशी आपल्याला पोरं पाहायला मिळतात. मोठी जन्माला आलेल्या पोरांनी कुळाचं नाव मातीमध्ये घातलं. बरं, अशी समाजामध्ये कोण आहेत? असे समाजामध्ये 3 वर्ग पाहायला मिळतात. नीट ऐका, कदाचित मंडपात पण बसले असतील, पण वाईट वाटू घेऊ नका. सांगतोय काय ते लक्षात घ्या. 3 लोकांनी आपल्या पितरांचं, आपल्या कुळाचं नाव मातीमध्ये घातलं. कोणते कोणते? एक, लोभी. लोभी म्हणजे बाबा कठीण झालं बरं का. लोभी म्हणजे लोभी बाबा नाही बरं का, लोभी आडनावाचे नाही बरं का, तुम्ही नाही तर लोभी माणसाने आपल्या कुळाचं नाव मसनात घातलं. महाराज. 2, चाडीखोर मंडळीने आपल्या चाडी करणाऱ्या मंडळीने समजून जायचं आपल्या पित्रांना तुम्ही समजूच नका कधी कैलासवासी वैकुंठवासी, ते नरकवासीच. लोभी, चाडीखोर, आणखी 3रा सांगितला दुराचारी. हे 3घे जण जे आहेत या आपल्या पित्रांचं नाव मातीमध्ये घालतात. त्याच्यामधला पहिला लोभी. ऐका, लोभी म्हणजे पाय महाराज, इतके लोभी माणसं पाहायला मिळतात प्रत्येक क्षेत्रात. लोभी माणूस असा कोणत्या क्षेत्रात नाही मला सांगा तुम्ही. अहो, 100 रुपये जर दानपेटीमध्ये नेऊन टाकले आणि बाहेर मंदिराच्या आल्यानंतर जर त्याला समजलं अरे रे 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 खिशात 50ची होती, उगा 100 टाकले. लोभी, फार लोभी. काही माणसं फार कंजूस. त्यांना कशाचा लोभ. काही लोकांना धनाचा लोभ, काही लोकांना प्रपंचाचा लोभ. म्हाताऱ्याची मान हलावं लागते पण पोराच्या हातात चाव्या देत पुरा हलतो वरून खाली. लोभी, फार लोभी. तरी पण त्याच्या करदोऱ्याच्या चाव्या काय सुटत? प्रपंचातला लोभी. काही सत्तेतले लोभी असतात. सत्तेतले इतका सत्तेचा लोभ त्यांना असं वाटतंय सत्तेत फक्त मीच असावं. कोणाच्याही मुंड्या पिलाला लागल्या तरी चालतील, पण सत्तेत आम्हीच असलो पाहिजे. सत्तेचे लोभी असलेले काही माणसं पाहायला मिळतात. काही संप्रदायातले लोभी पाहायला मिळतात. संप्रदायातले त्यांना असं वाटतं सगळं येईल ते आमच्याच लोकांनी. असे बरेच आहेत बरं का. गावातला सत्ता करणाऱ्याला दुसऱ्याने जर सत्यनारायणाची पूजा धामधुडक्यात घातली का याच्या पोटात, कारण त्याला वाटतं आपल्याशिवाय चांगला कार्यक्रम. संप्रदायातले लोभी असे बरेच आहेत महाराज. बरेच लोभी माणसं पाहायला मिळतात. पण असे जे लोभी माणसं आहेत, नीट ऐका, ते आपल्या कुळाचं नाव मातीत घातल्याशिवाय राहत नाही. महाराजांनी उदाहरण दिलं याच्याकरता न्यायाधीशाचं. लोभावरी ठेवून हेत असत्य करीती न्याय नीत त्यांच्या पितरा पतन नरकी, त्यांच्या पितरा पतन नरकी किडे होती जाण. महाराज म्हणतात
ऐका, न्यायाधीशाचं उदाहरण दिलं. असत्य करी न्याय नीत. असत्याचा न्याय निवाडा करणारा एखादा न्यायाधीश जर असेल तर त्याचे वडील काय वैकुंठ गमन होणार, त्याची आई काय स्वर्गवास होणार आहे का? उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण कीर्तनात दृष्टांत असला की बरं वाटतं नाही का? जेवढं होईल तेवढं 8 वाजेपर्यंत. काळजी करू नका, मला माहिती आहे आमचे आचार्य पण तिकडे कमरेला आता दोरे लावूनच बसले. उरकलंय तिकडून मला सांगितले, महाराज उरकलंय, तुम्ही कधीही संपवा. आता ऐका, 8 वाजता संपवतो. न्यायाधीशाचं उदाहरण दिलं. काय झालं माहितीये का? जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. हंस हंसिनीचं लग्न झालं. हंस हंसिनीचं गुण्या गोविंदाने संसार चालू होता बिचाऱ्यांचा. आणि हे हंसिक नेहमी हंसाकडे तक्रार करायची. काय म्हणे तुम्ही आठवड्याच्या आठवडे काबाड कष्ट करता, अहो पैसा तर कमवता, पण कुटुंबासाठी वेळ. कोण म्हणते? हौशीन. हौशीन म्हणते आयुष्य गेलं तुमचं काम करण्यामध्ये. एक रविवारची सुट्टी, त्या रविवारच्या सुट्टीमध्ये पण तुम्ही काय ते घरून काम करतात त्याला काय म्हणतात? होमवर्क. ते तुमचं चालू असतं. कामावरून आले तर असं वाटतं तुम्ही मुलाबालांसाठी आम्हाला वेळ द्याल, तेव्हाही तुम्ही मोबाईल घेऊन बसता. आमच्याकरता तुम्ही वेळच देत नाही हो, असं कोण म्हणते? तुम्ही एवढं लक्षात ठेवा, कोण म्हणते? नाही, तुम्ही एवढे बेजार का झालेत बरं? तुम्ही बोला ना, कोण म्हणते अशी? हंशीन. हंशीन म्हणते काय हो असं करता? आयुष्य घालवलं तुम्ही काबड कष्ट करण्यामध्ये, कुटुंबाला वेळ द्या ना. हंसाने शब्द दिला, पुढचा येणारा रविवार फक्त कुटुंबात फिरायला जायचं म्हणे आपण. पावसाळ्याचे दिवस. आणि हंसाला समजलं कर्जत मध्ये 3000 रिसॉर्ट आहे. कोणाला? 6,500 रिसॉर्ट. झालं का? वाढले डबल. 6,500 रिसॉर्ट कर्जत मध्ये. चला म्हणे तुम्हाला कर्जतला फिरायला नेतो. निघलं कुटुंब. हंस आणि हंसीन निघाली उडत 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 बऱ्याच लांब घरापासून आले. पावसाने असा धुमाकूळ घातला, तुम्हाला सांगतो. धो पाऊस पडायला लागला. दोघे ओले चिंब झाले. आणि मग हंसीन म्हणते, ओ तुमचं कर्जत राहू द्या तिकडे, इकडे चौक फाट्यावरच काय भेटते का बघा राहिला. आणि मग बिचारे भिजले होते. आणि भिजलेले असताना त्यांनी एका घराची बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर दरवाजा उघडणारा दुसरा तिसरा कोणी नसता. दरवाजा उघडला कावळ्याने. कावळा माहिती ना तुम्हाला? कावळा नाही, कावळ्याला विसरू नका बरं का. नाही, आता जरी विसरले चालाल, पण तो सगळ्यात शेवटी उपयोगी येणारा कावळाच आहे महाराज. कारण त्याने शिवल्याशिवाय पुढची कामं होत. कावळ्याने दरवाजा उघडला. आता कावळ्याला काय बोलायला सांगायला पाहिजे? असे कावळे बोलतात गोड, तुम्हाला सांगतो. कावळा किती गोड बोलतो. अरे बापरे. कावळाने सुरुवात केली, या 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 कसं येणं केलं. चौकशीच नाही, काहीच नाही. कोण तुम्ही, काय कुठून आले माहिती नाही. कावड्याने स्वागत केला. या या ओले चिंब झाले. टॉवेल दिला, बदलायला कपडे दिले, पाहुणचार झाला, चहा दिला, गरमागरम चहा वगैरे झाल्यानंतर आताच पाऊस थांबेल, नंतर पाऊस नाही हो. प्रवासाला निघालो, पावसाने अचानक गाठलं, तुमच्या घरी आसरा मिळाला, धन्य वाटलं, तुम्हाला धन्यवाद देतो बरं का कावले दादा. आता पाऊस थांबला की आम्ही निघून जाऊ. अंधार पडला, पाऊस काय थांबत नाही. शेवटी कावल्याने प्रस्ताव मांडला, ओ हंस दादा, अहो पुढचा प्रवास लय खडतर रे. शनिवार रविवार जाम ट्रॅफिक होते. ट्रॅफिक मध्ये अडकाल त्यापेक्षा आजचे दिवस राहा आमच्या घरी. हंसालाही वाटलं आता पुरा दिवस तर फुकट गेलाय, काय हरकत आहे. हंसीन म्हणते आजचे दिवस आता येतेच. म्हणून कावल्याच्या घरी मुक्काम ठोकला. कावल्याच्या घरी मुक्कामाला राहिल्यानंतर झाला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. कावल्याचा हंसा हंसिनीचा आवरलं. आता परतीचा प्रवास करायचा. परत सोमवारचा दिवस, डबा भरून परत निघायचे. म्हणून घाई गडबडीने दोघेही कावल्याचा निरोप घेतला. दरवाज्यातून निघणार तेवढ्यात कावला आडवा झाला. कावला आडवा झाला आणि म्हणतो, ए हंसा, अरे एक दिवस तुला राहायला जागा काय दिली म्हणून माझ्या घरात राहतो आणि माझ्याच बायकोला घेऊन जातो. कोण म्हणतोय? कावला म्हणतो. कावला, अरे एक दिवस तुला राहायला जागा दिली म्हणून काय माझ्या बायकोला घेऊन जातो का? हंसाला वाटलं कावल्याचा स्वभाव मजा घ्या असा. कावले दादा मस्करीला वेळ नाही, बराच आमचा प्रवासी, आम्हाला निघून द्या. अहो आमची पत्नी आमच्या बरोबर नाही जाणार. मग जमणार नाही. तुम्हाला माहितीये का? अरे माझ्या घरात आहे. पत्नी कोणाची आहे? अरे बापरे. अर्थातच कावला कशावर आला? कशावर? जमणार नाही, माझ्या घरात आहे.
आणि विचार शासनाचा नियम आहे, राहील त्याचं घर ना वापरेन त्याची कसर त्याची जमीन. अरे माझ्या घरात राहतो आणि माझ्याच बायकोला घेऊन जातो मूर्खा, आता तुला फटकवतो म्हणे. हंस बिचारा गरीब, हंसानं सांगितलं, हे कावले दादा, अरे असं काय करतो? समाजात कोणालाही जाऊन विचार, हंसीन ही कधी हंसाचीच असते, ती कावल्याची. अरे वेडा झाला का तू? नाव ठेवून समाज जमणार नाही. हंसीन अरे कोण मिटवणार? तंटामुक्ती बोलसवली कमिटी तंटामुक्तीची. तर तंटामुक्ती कमी ह्यो म्हणतो माझ्या घरात बायको माझी, ह्यो म्हणतो आधार कार्ड बघा. कोण म्हणतो? हाऊस म्हणतो, ह्यो म्हणतो आधार कार्ड फेक आहे, यांनी बनवून आणला, ही बायको माझी. अरे बापरे, त्यांना काही न्याय देता येत नाही. मग खटला कुठे गेला? कोर्टात. पर्याय नाही शेवटी. हंसाने असं ऐकलं होतं, शाण्याने कोर्टाची पायरी चढू, पण कावले घेऊन जातात, त्याला करायचं काय तुम्ही सांगा. आणि मग झाला खटला उभा राहिला. कावला हुशार, त्याला या सगळ्या उठाठेवी पहिल्यापासून माहिती होत्या. त्याला माहितीये न्याय आपल्या बाजूने लागावा असं जर वाटत असेल तर पहिली पेटी कुठं पोहोचली पाहिजे? कुठे? न्यायाधीशाला, त्या जजला. कावला सकाळी तिकडे 10ला केस उभी राहणार, 8लाच जाऊन न्यायाधीश साहेबांना भेटला, पेटी भरून घाबाडत्या टेबला खालून दिलं. न्यायाधीश म्हणतो, एवढे रिझल्ट लावले खोटे, आता एक लावायला काय हरकत आहे? आता त्यालाही माहिती होतं हंसीन कोणाची आहे, हंसाची आहे ना. पण न्यायाधीश म्हणतोय, बाबा आजचा दिवस चांगला आहे, मी खोटं बोलणार, ही पेटी तुझी घेऊन जा. आजचा एकादशीचा दिवस आहे म्हणे. असतात काही प्रामाणिक तसे. अरे आजचा दिवस खोटा बोलता येणार नाही, असं काय करतो? लावा एवढा न्याय. कावला असतो, त्या कावल्याची नजर त्या न्यायाधीश बसलेल्या त्या खुर्चीच्या मागे भिंतीवरती गेली आणि त्या भिंतीवरती आई वडिलांचा फोटो आणि त्याला हार घातला होता. कावल्याच्या लक्षात आलं, न्यायाधीशाचं आई वडिलांवरती फार प्रेम दिसते. न्यायाधीश साहेब, एवढा निकाल माझ्या बाजूने लावा. तुमचे आई वडील कुठे ते सांगण्याची जबाबदारी माझी. कोण म्हणतोय? न्यायाधीश म्हणतो, तुला काय माहिती? अरे आई वडील गेलेले 8-10 वर्ष झाली, आता ती कुठे, तुला कसं माहित? कावला हसून मला, तुम्हाला माहित नाही कदाचित, आपण शिवल्याशिवाय काम होत. आपल्याला माहितीये म्हणे तुमचे आई वडील कुठे. असं आता याला वाटलं आयुष्य गेले खोटा निर्णय लावण्यात, आई वडील असताना त्यांची सेवा केली नाही, आता गेल्यानंतर जर कुठे आहेत हे समजत असेल तर काय हरकत आहे? पेटी ठेवली, जा तुझ्या बाजूने निकाल लागला. आणि मग कोर्टात खटला उभा राहिला. त्या हंसाचा वकील किती बाजू मांडतो त्याचं कोण ऐकायला आला होता? आणि मग न्यायाधीश साहेबांनी सांगितलं, ऐका, कोर्टाच्या जास्ती वेळ घेऊ नका, जवळजवळ 10 मिनिटं फक्त शिल्लक राहिलेत, जास्ती वेळ घेऊ नका, आता एक करा, लवकर निकाल लावतो. ऐका, काय करा, हंसीन ही हंसाची कधीच नव्हती, ती फक्त कावल्याचीच आहे. आणि पेन मोडला म्हणजे केस संपली. महाराज बिचारा हंसिनीकडे बघत रडत कोर्टातून बाहेर निघाला. आजही तशीच परिस्थिती आहे महाराज. जमीनवाला बिचारा रडत बाहेर निघतो आणि ज्याची नसते तो हसत सातबारा घेऊन जातो. हे काय वेगळं आहे का महाराज? हे काय वेगळं आहे का? तुम्ही सांगा ना. आणि तो कावला रुबाबाने त्यांनी हंसिनीचा हात धरला आणि कावला बाहेर निघणार, जज आडवा झाला. लक्षात आहे का नाही तुझ्या? तू सांगितलं होतं आई वडिलांची भेट करून देतो म्हणून. म्हणे याच्याकरता तर एवढा उपद्व्याप केलाय म्हणे. दाखव आई वडील कुठे राहतात माझे. चला म्हणे बसा गाडीत. आता कर्जतच्या कोर्टातून गाडीमध्ये बसले. कावळा गावाकडे राहणारा, गावाकडे पूर्वी लोक सकाळची कुठे जायचे? सकाळी त्याला काय म्हणायचे? नाही पडसाला म्हणायचे, पण त्याला ती जागा कोणती असायची, तिला विशेष नाव असायचं ना त्या जागेला. प्रत्येक गावची एक काय असायची? आता तुम्ही काय लोक, आता तुम्ही काय आमच्या वयाचं कोणी बसलं का इकडे? काय जुनी लोक त्या जिकडे जायची लोक त्याला काय खाताडी म्हणा ना. खाताडी तुमच्या गावात नाही का? आहे का नाही? लोक तिकडे खाताडी. आणि जज साहेबांना उतरवले खाली. कशाला लोकांच्या गावात नेवा, आपल्या गावातच आणतो. कुठे आणले? सावेल्यामध्ये आणले आणि R1 मध्ये आणले. R1 मध्ये न्यायाधीश साहेब उतरले. न्यायाधीश साहेब
त्याला एसी मध्ये राहणारा माणूस खाली उतरल्या आता खाताडीत काय गुलाबांचा वास होतो. अरे असा घाणेरडा वास यायला लागल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी असा नाकावर रुमाल ठेवला. म्हणे इथे राहतात का माझे आई वडील? अरे म्हणे अजून तू काय पाहिलंय, चल तुला नेतो पुढे. आणखी पुढे आणला. अरे इथे राहतात का? अरे म्हणे अजून काय पाहिलं तुम्ही, या तुमचे आई वडील कुठे राहतात दाखवतो. आता घाण ऐका थोडं. आणि मग न्यायाधीश साहेबांचा चेहरा लालबुंद झाला. अरे अशा घाणेरड्या ठिकाणी आई वडील राहतात का माझे? म्हणे अजून काय पाहिलं, या पुढे. न्यायाधीश साहेब पुढे आले आणि त्यांना एक विष्ठा दाखवली. म्हणे या इकडे, पोचलात तुम्ही आई वडिलांच्या जवळ. एक विष्ठा दाखवली, नुसती विष्ठा नाही दाखवली. त्या विष्ठेमध्ये किडे मकोडे दाखवले. त्याच्यातून 2 किडे बाहेर पडत होते. पुढे चाललाय तो म्हणे तुझा बाप, आणि आयुष्यभर त्याच्या मागे चालली ती तुझी आई. आता तुम्ही सांगा, आपले आई वडील विष्ठेतले किडे मकोडे झाले, कोणाला आवडेल? त्या न्यायाधीश साहेबांनी कावल्याच्या अशा मुस्कानात मारली. तुम्हाला सांगतो, अरे मूर्खा, एवढा मोठा निर्णय खोटा तुझ्या बाजूने लावला आणि माझे आई वडील विष्ठेतले कडे मकडे दाखवते. आणि मग कावल्याने सांगितलं, अरे नाराजामा, असं आयुष्यभर खोटा निर्णय घालवणारी पोरं ज्याच्या पोटी जन्माला आली, त्याचे आई वडील काय म्हणे स्वर्गामध्ये बसणार आहेत का म्हणे. अरे वाईट करणाऱ्यांचे आई वडील लोभी माणसाचे महाराज म्हणतात नरकी जाणं. विष्ठेतले किडे मकोडे झाल्याशिवाय राहणार नाही कोण. म्हणून लोभी माणसं आपल्या पितरांना नरकामध्ये टाकतात. म्हणून महाराज लोभ सोडून द्या. चला पुढे, आता वेळच नाही राहिला. काय सांगावं ना, काय ठेवावं तुम्हाला. दुराचारी माणूस देखील आपल्या पितरांचं नाव नरकामध्ये घालतो, आपल्या पितरांना नरकामध्ये घालतो, आपल्या फुलाला नरकामध्ये घालतो. दुराचारी कोण? आहा कटा त्यांचे करीती पितर. त्यांचे पितर दुराचारी माणसाचे वंशी दुराचारी मुलं जन्माला. ज्याच्या कुळामध्ये दुराचारी पोरं जन्माला येतात. दुराचारी म्हणजे कोण? दुराचारी त्या कोरोना काळामध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली. काय? मंदिरात जाणारी लोक जास्ती होती का मंदिरालयामध्ये जाणारी लोक जास्ती आहेत? आपल्या गावचं कसं आहे? मंदिरात जाणारी लोक गावोगावी जास्ती असतात का मंदिरालयामध्ये जाणारी जास्ती असतात? अहो, कोरोनाच्या काळामध्ये महेश महाराज यांची संख्या जास्ती म्हणून शासनाने पहिले मंदिरालय खोलले आणि नंतर मंदिरं खोलली. महाराज, व्यसन करणारा जो आहे तो कुळातला दुराचारी आहे महाराज. हा दुराचारी आपल्या पितरांचं नाव कधी मोठं करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, नवऱ्याची पदवी सहज बायकोला मिळते. एखादा वकील असेल तर वकिलाची मास्तरी, वकिलाची कोण? वकिली. एखादा मास्तर असेल त्या मास्तराची मास्तरी. एखादा डॉक्टर असेल तर त्याच्या बायकोला इंजेक्शन मारता जरी येत नसला तरी डॉक्टराची डॉक्टरीन. बरोबर की नाही? वकिलाची वकिलीन, मास्तराची मास्तरीन, डॉक्टराची डॉक्टरीन. बरं, बुवाची बायको मालकरी नसली तरी ती बुवाची आऊ काय? मला वाटलं बुईन काय आऊ म्हणतात का आपल्याकडे? बरं, तिच्या गळ्यात माळ असो अगर नसो, पण बुवाची म्हटल्यानंतर ती कोण आहे? काय बाबा? आऊ काय कुठून आले? आऊ काही कळत नाही बाबा. बुवाची बुईन. पण एखादा दारू पिणारा असेल तर त्याच्या बायकोला तो दारवड्या आणि त्याच्या बायकोला असं ऐकलंय का कधी? याला अक्कल पाहिजे. अरे तुझ्या नावाने बायकोला पण तुझ्या नाव मिळत नाही, एवढी तुझी योग्यता. दुराचारी कुळाचा नाश करतो महाराज. दुराचारी आपल्या कुळाचं नाव घालवतो. आणखी आहे का? लोभी माणूस आपल्या कुळाचं नाव घालवतो. तिसरा कोण? साडीखोर आपल्या कुळाचं नाव घालवतो. साडीखोर म्हणजे कोण? त्याला मराठी भाषेत कानफुके म्हणतात, कानफुके. आणि या कानफुक्यांची संख्या लय वाढली गावोगावी. असा एक गाव नाही का तिथे कानफुक्या नाही. महाराज, या कानफुक्यांना हद्दपार करून टाका. या कानफुक्यांनी गावागावांचा वाटोला लावला. तुम्हाला सांगतो, गावामध्ये बिनविरोध करायचं ठरलं का याच्या पोटात दुखायला लागतं. रातभर झोपत नाही. रातभर झोपत नाही. या पार्टीकडे जा त्याचं कानफुक, त्या पार्टीकडे जा त्याचं कानफुक. गावाचं वाटोलं कसं लागेल? हे कानफुके. महाराज, गुरुमाऊली म्हणतात या कानफुक्यांना बैठकीत बसायला घेऊ नका. हा कानफुक्या आपल्यात बसायला आला का त्याला सांगायचं, उठ,
चालता हो इथून. महाराज हे बसले तरी गप बसत नाही हो. कधी अहो एक जण असाच कान फुक्यानं ना, एक दिवस जर त्यांनी कोणाचा कान फुकला नाही त्याला झोपच लागत नाही, असे गावोगावी पाहिलं मी. एका बाई गेली होती माहेरी गेली होती. याने पाहिलं माहेरी गेली, वहिनी साहेब आता झाल्या, तिच्या घरी येऊन बसला. दिवसभर याला कोणाचं कान फुकायला भेटलं नव्हतं. याच्या पोटात नुसती मळमळ व्हायला लागलेली, असं कधी एकदा उलटी करतो. येऊन बसला वहिनी, कसं काय कान फुकायचं कोणाचं, कसं काय. तेवढ्यात त्यांनी सांगितलं, वहिनी त्या आपल्या पलीकडच्या 3 नंबरच्या घरामध्ये डार्लिंग नावाचं कोणी राहतंय का? नाही, त्या बाईचं नाव काय डार्लिंग आहे का? वहिनी म्हणते, कोणते? अहो ते नाही का त्या मंदिराच्या बाजूचं घरे नाही का? हा ते नाही, ते दुकानाच्या बाजूला त्या मंदिराच्या मध्ये नाही का घरे, त्या घरातल्या बाईचं नाव काय डार्लिंग आहे का? ती म्हणतो, नाही हो भाऊ, मला तर का माहिती नाही, पण आपल्या गावात डार्लिंग कोणी नाही. तुम्ही असं का विचारता? काय नाही म्हणते, तुमच्या नवऱ्याने कालच फोनवरती बोलताना मी ऐकलं नुसते डार्लिंग डार्लिंग. दिला पेटून, गेला निघून. आता घरी निघून, आता याची बायको, नवरा घरी आल्यानंतर बायकोनी का आरती केली आरती केली असे कान फुके महाराज गावागावांचे घराघरांचे वाटोले लावले महाराज. काय सप्ताह एक होत असेल तर कान फुके 2 सप्ते केले. गावात एक उत्सव होत असेल तर कान फुक्यांनी 2 उत्सव केले. गावात एकच पक्ष असेल तर गावामध्ये 2 पक्ष 4 पक्ष कान फुक्याही केले. अहो बिनविरोध गाव व्हायला तयार आहे, पण एकटा कान फुक्या असा फटकावाचा तावडीत भेटल्यानंतर तुम्हाला सांगतो, हे कान फुके दिसले ना महाराज, चांगल्या चांगल्या तरुणांना या कान फुक्याने घुगड घाललं. कान फुक्याने आपला स्वार्थ साधण्याकरता तरुण पिढीला व्यसनाधीन केली महाराज. या कान फुक्यानं गप बसावं असं वाटत नाहीये, सप्त्यात गप बसत नाही. हे कोणाचं लग्न जमवायचं असलं तर तिथं गप बसत नाही, हे कोणत्याच कामात गप बसत नाही. या कान फुक्यांचा एकदा बंदोबस्त गावोगावी झाला पाहिजे महाराज. कान फुके हे आपल्या पितरांचा नरकात घातल्याशिवाय राहत नाही. चला, लोभी माणसं नरकात घालवतात, दुराचारी माणूस आपल्या कुलाला नरकात घालवतो. आणखी तिसरा कोण आहे? हे कान फुके आपल्या पितरांना नरकामध्ये घालतात. बरं महाराज, आपल्या पितरांचं नाव घालवणारे ऐकले, आता आपल्या पितरांचे नाव वाढवणारे तेवढे सांगा ना. कीर्तन संपवा, अगदी फक्त स्पर्श करतो ना कीर्तन संपवतो. कोण आपल्या कुळाचं नाव वाढवतं? ऐका ऐका ऐका, कोण वाढवतो? ज्याच्या घरामध्ये नामचिंतन करणारी पोरं जन्माला आली, ती पोरं आपल्या कुळाचं नाव मोठं करतात. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. जगद्गुरु संत तुकोबारांची वंश परंपरा पाहून घ्या. 7व्या पिढीतले विश्वंभर बाबापासून वल्लभापासून आमच्या तुकोबारायांपर्यंत पहा, का अजूनपर्यंत पिढी गाजली जाते. नामस्मरण करणारी पोरं जन्माला, नामचिंतन करणारी पोरं, परमार्थ करणारी पोरं कुळामध्ये जन्माला आली की अशी पोरं आपल्या कुळाचं नाव वाढवतात, अशा कुळाचं नाव वाढवतात. चला पुढे, विस्तार करण्यासाठी फार आहे, आपल्याकडे वेळ संपलेली आहे. त्यानंतर आणखी आपल्या कुळाचं नाव कोण वाढवतो? नीट ऐका, जे संतांची सेवा करतात ते आपल्या कुळाचं नाव वाढवतात. जगद्गुरु संत तुकोबाराय सारख्या महात्म्याचं किंवा रामदास स्वामी सारख्या महात्म्यांचं संत सेवा करणारा राजा आपल्याला जगाच्या पाठीवरती मिळतो. मला संतांची सेवा केली म्हणून स्वराज्य घडलं, संतांची सेवा केली म्हणून 350 वर्ष झाला आजही राजाचं नाव घेतला जातो. संत संगतीने थोडा लाभ झाला, अनेक संगती सांगता येतील. संतांची संगत करणारा, ऐका, अर्थातच चांगल्याची संगत करणारा जो आहे तो आपल्या कुळाचं नाव वाढवतो, तो आपल्या पितरांना स्वर्गामध्ये पाठवतो. आणि तिसरा सांगितला, जो प्रपंचामध्ये राहून उत्तम पद्धतीने प्रपंच करतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. जो उत्तम प्रपंच करतो पण प्रपंच करूनही आपल्या वाडवडिलांच्या निमित्ताने पुण्यस्मरण करतो, आपल्या पितरांच्या निमित्ताने हिताच्या ठिकाणी जागा होतो. धन्य माता पिता तया.
आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारी पुरं पुढे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडी त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी दिलेल्या आपल्या वेळेमध्ये आपण सांगलेलं बरं असतं आणि कीर्तन हे वेळेतच संपावं बरं का. वेळेच्या पुढे कीर्तनकार गेला की लोक म्हणतात 12 होता पण त्याला जमलाच नाही असं म्हणण्याच्या आधी आपण थांबलेलं बरं बरं का. असो या ठिकाणी बरीच गुणीजन मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आमचे पांडुरंग दादा त्याचबरोबर आमचे संजय दादा आणि हे संपूर्ण मोडक कुटुंबीय हे ग्रामस्थवासी यांच्या विनंतीला मान देऊन बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पक्वाजीच्या साथीकरता आपल्या परिसरातला एक हिरा आमचे गणेशजी पाटील या ठिकाणी पक्वा साथीकरता उपलब्ध आहेत. अतिशय नम्र व्यक्तिमत्व बरं का महाराज. कला माणसाच्या अंगी असून नम्रता असणं हे कलाकाराचं लक्षण आणि वैभव आहे महाराज. सगळेच कलाकार नम्र भेटतील असं सांगता येत नाही महाराज. नम्री भेटतील पण नम्र फार थोडे आहेत आणि त्याच्यापैकी एक आमचे गणेश महाराज. या गावाचं प्रेम त्यांच्यावरती फार विशेष आहे. महाराजांनी या ठिकाणी मृदंगाची साथ केली. महाराजांना धन्यता देतो. पोरं ही आपल्या आई वडिलांवरती असतात. तुमच्या वडिलांचा स्वभावही तसाच आहे महाराज. ते लहान असलं तरी ते माणूस समोर आला की पायावर झुकल्याशिवाय राहत नाही महाराज. विजय महाराज पाटील सगळ्यांना ते आपल्याला असो. महाराजांनी या ठिकाणी सुंदर पक्वाजाची साथ दिली. महाराजांना धन्यता देतो. त्याचबरोबर गायन साथीसाठी करता उभे असलेले पंचकृषीतले सर्व टाळकरी मंडळी. कोणाचे नाव घेत नाही. एखाद्याचं नाव घेतलं चुकूनही राहू शकतं कोणाचं. म्हणून सर्व गुणीजन टाळकरी तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एकाहून एक बलिरे असे सर्व टाळकरी मंडळी असतील. आमच्या पेटीवरती आमचे आप्पा असतील. या ठिकाणी पाटील बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील बाबांचा उल्लेख म्हणजे काय हत्ती के पावणे घुंगरू तसं सगळ्यांचं नाव तिथे घेण्यासारखं आहे. त्याचबरोबर विनेगरी बाबा असतील. आणखी सगळे चोपदार असतील हलदार असतील चोपदार असतील ज्यांनी उत्कृष्ट आम्हाला सिस्टम दिली. या सिस्टमवाल्या दादासाठी एका टाळ्या वाजवा. ही माणसं खुश तर आम्ही खुश. उत्कृष्ट सिस्टम अशी त्यांनी दिली आम्हाला. त्यालाही धन्यवाद देतो. त्यालाही धन्यवाद देतो. पुनश्च तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. एकदा प्रेमाने आपण सगळ्यांनी भजन करूया. ऐका ज्ञानेश्वर माऊलीचं भजन झालं की सगळ्यांनी हात वरती करा. हात वरती करायला का लावतात मला याचा शोध लावायचे म्हणून हात वरती करायला सांगतो बरं का. काय काढून सगळेच महाराजाला हात वरती करायला लावतात. आपण पण एकदा करायला लावून बघू कसं वाटतंय ते. काय माहितीये का हात वरती केल्यानंतर ते दृश्य चांगलं दिसतं. मग दुसऱ्या दिवशी मोबाईलला टाकायला बरं वाटतं. मला तर याच्यापेक्षा जास्त हेतू काय मोठा वाटत नाही. ज्ञानेश्वर तुकाराम 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 विठ्ठल जय जय
जय तुकाराम